विदर्भातले काकडीचे धापुडे. विदर्भातलेच म्हणजे भंडारा जिल्हा. इथं काकडीचे धापुडे करतात. तुम्ही खाल्ले आहेत का कधी? नाहीतर मग बघा करू. तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला अगदी सोपं आणि सोयीस्कर रेसिपी आहे. काकडीचं तुम्ही छान बारीक किस करून घ्या आणि त्यानंतर मिरची कटरमध्ये थोडे कांदे, टोमॅटो घेऊन कांदे जास्त घालायचे. त्यामध्ये थोडं कोथिंबीर, थोड्या हिरव्या मिरच्या, त्यांच्यात छान बारीक पेस्ट करून घ्यायचा. मिरची कटरमध्ये केलं तर काय होतं, जास्त एकदम मिक्सरमध्ये केल्यासारखं बारीक होत नाही. थोडं असं जाडसर असतं आणि तो मग त्या धापुड्यामध्ये छान वाटते. म्हणून हा कटरमध्ये केले तर अतिउत्तम. नंतर हा पेस्ट आपल्या किसमध्ये घाला आणि त्यामध्ये थोडं बेसन, थोडं तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ बेसनापेक्षा थोडं जास्त घ्या, म्हणजे चवीला छान वाटतं. थोडी हळद, थोडं मीठ, थोडं जिरा, त्यानंतर थोडा तुम्ही ओवा आणि तीळ छान थोडं घालून घ्या. त्यानंतर मिक्स करा. पूर्णपणे मिक्स झालं की छान याचे धापुडे तव्यावर तेल टाकून थापून घ्या. माझ्याकडून तो केलेला व्हिडिओ मिस झालेला आहे, तर तुम्ही ते छान थालीपीठ. विदर्भातले काकडीचे धापुडे. विदर्भातलेच म्हणजे भंडारा जिल्हा. इथं काकडीचे धापुडे करतात. तुम्ही खाल्ले आहेत का कधी? नाहीतर मग बघा करू. तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला अगदी सोपं आणि सोयीस्कर रेसिपी आहे. काकडीचं तुम्ही छान बारीक किस करून घ्या आणि त्यानंतर मिरची कटरमध्ये थोडे कांदे, टोमॅटो घेऊन कांदे जास्त घालायचे. त्यामध्ये थोडं कोथिंबीर, थोड्या हिरव्या मिरच्या, त्यांच्यात छान बारीक पेस्ट करून घ्यायचा. मिरची कटरमध्ये केलं तर काय होतं, जास्त एकदम मिक्सरमध्ये केल्यासारखं बारीक होत नाही. थोडं असं जाडसर असतं आणि तो मग त्या धापुड्यामध्ये